check, hey, check. Hello, check, hey, check. हॅलो Hey, हॅलो check. हॅलो 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 Hello, hello. दीप प्रज्वलन करूया. बुवांचो शाल श्रीफळ हातावर स्वागत सत्कार एकत्र करूया सगळ्यांचं ना तर नावं त्यांची मला माहीत नाही. आता विजय परब विजय परब प्रकाश पारकर त्याच्यानंतर बुवा नाईक दुरे बुवा शिरसाट असं म्हण. हॅलो. आता दीप प्रज्वलन करून आपण या कार्यक्रमाचं औपचारिकरित्या उद्घाटन करणार आहोत. सकाळपासून गावातील स्थानिक ग्रामस्थांची भजनी मंडळांची भजनं झालेली आहेत. आता मी दीप प्रज्वलनासाठी सुप्रसिद्ध भजनकार विजय पारकर बुवा, विजय परब बुवा आणि प्रकाशजी पालकर तसेच बाकी सर्व बुवा यांना मी पाळेकर बुवा, आपले नाईक दुरे बुवा या सर्वांना मी विनंती, शिरसाट बुवा या सगळ्यांना मी विनंती करतो त्यांनी दीप प्रज्वलनासाठी
अशा प्रकारे श्रीफळ वाढवून अधिष्ठी देवीचा, अधिष्ठी देवीचा, अधिष्ठी देवीचा, अशा प्रकारे दीपप्रज्वलन आणि श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचं औपचारिकरित्या उद्घाटन झालेलं आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी थोडं स्थानापन्न व्हायचं आहे. या शुभप्रसंगी मला वाटतं की 2 शब्द हे जे मान्यवर आहेत या मान्यवरांनी 2 शब्द बोलावे. सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे, सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे. या शुभप्रसंगी मी विजय परबबुवा जे या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत त्याने आपले 2 शब्द बोलून, कारण परबबुवांचं आम्ही भजन एक औपचारिकरित्या आपण सगळ्या मान्यवरांचा सत्कार करणार आहोत. मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की शाल आणि श्रीफळ एकत्र सगळ्यांना देऊन आपण सगळ्यांचा एकत्रच यांचा एक करूया. श्री विजय पवार परबबुवा यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार आणि स्वागत आपण एकत्रच करतोय. मी मंडळाचे अध्यक्ष आमच्या देवस्थान समितीचे एकनाथ पवार यांना विनंती करतो की त्यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन बुवा विजय परब यांचा सत्कार होतोय. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. फोटोसाठी तसेच बुवा प्रकाश पारकर यांचा सत्कार या गावच्या सरपंच प्राजक्ता कदम यांना मी विनंती करतो की त्यांनी बुवा प्रकाशजी पारकर यांचा सत्कार करावा. त्याच्यानंतर पाळेकर बुवांना विनंती करून पुढे यायचे. त्यांनी पाळेकर बुवांचा सत्कार आपले ज्येष्ठ ग्रामस्थ अशोक बुवा हे करतील. अशोक पवार बुवा. यानंतर नाईक दुरे बुवा यांना मी विनंती करतो त्यांनी पुढे यायचं आहे. यांचा सत्कार मंगेश लोके करतील. पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांना विनंती करतो की त्यांनी नाईक दुरे बुवांचा सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. शिरसाट बुवा पुढे यायचंय. शिरसाट बुवा यांचा सत्कार गणेश पवार उपसरपंच करतील. रघुनाथ परबबुवा यांचा सत्कार उपसमितीचे उपाध्यक्ष अनंत पवार हे करतील.
करू दे अगोदर हे कर कोणाचा बोलव त्यांना. सोमा गावडे. आता जी आरती आपण देवीची ऐकली, देवीची केली, ते आरतीचे लेखक कवी सोमा गावडे. त्यांचा सत्कार मी श्री आदिष्टी देवी देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष एकनाथ पवार यांना विनंती करतो की त्यांनी सोमा गावडे यांचा सत्कार करायचा आहे. आपल्या देवीची जी आरती आहे, जी आपण ऐकली किंवा याच्या पुढे आपण ऐकणार आहोत, ती आरती हे सोमा गावडे यांनी लिहिलेली आहे. मी तंटामुठी अध्यक्ष दीपक पवार आणि दीपक चव्हाण आणि एकनाथ पवार यांना विनंती करतो. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. या भजन सम्राट विजयजी परबुवा यांचं नातं आणि खांबाळे गावचं नातं हे अतूट आहे. आज खांबाळे गावामध्ये त्यांची भाची हे आमचे राजाराम पवार हॉटेल मालक यांची धर्मपत्नी, आज त्यांचा सत्कार, आपल्या मामाचा सत्कार या गावी करत आहे. एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. खरोखरच परमभाग्य आहे आजचा दिवस, सोनियाचा दिवस. आज अमृते पाहिला, नाम आठवी तर्फे प्रगट पै झाला. धन्यवाद. या राज्यस्तरीय भजन स्पर्धेला परीक्षक म्हणून जे आलेले आहेत, या दोन्ही सन्माननीय परीक्षकांचं मी दोघांनाही रंगमंचावरती पाचारण करतोय. दीप्तेश मेस्त्री आणि तांबोसकर. दोन्हीही परीक्षक यांनी स्टेजवरती यायचं आहे, रंगमंचावरती यायचं आहे. मी बबन पवार यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार झालेला आहे. या आजचा जो कार्यक्रम आहे किंवा आजची जी स्पर्धा आहे, या स्पर्धेविषयी मी देवस्थान समितीचे अध्यक्ष एकनाथ पवार यांना थोडक्यात माहिती द्यायला सांगतो. ते या स्पर्धेविषयी थोडक्यात माहिती देतील. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ जे आमचं ग्रामदैवत आहे त्याच्या समोर या ठिकाणी उभा केलेलं आहे आणि व्यासपीठावर तितकीच सर्व पुण्यवान माणसं ज्यांनी भजन सेवेसाठी आपलं आयुष्य पूर्ण दिलेलं आहे, असे आमचे भजन सम्राट माननीय विजयजी प्रकाशजी पारकर आणि पाळेकर बुवा, परब बुवा, शिरसाट बुवा,
नाईक धुरे आणि आमच्या गावातले अशोक बुवा, आनंद पवार, आमचे माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके आणि व्यासपीठावर सरपंच, आमचे उपसरपंच अरुण साळुंखे आहेत, ज्यांनी या स्पर्धेसाठी पूर्ण 100% सहकार्य केलेलं आहे. खरं तर आता आपल्याला भाषण, प्रास्ताविक यासाठी खरं तर आमचा सप्ताह आहे आणि या सप्त्यात फार भाषण आणि इतर गोष्टी काही आम्ही करत नाही. फक्त एवढंच मी आज आमचे विजय पर्व आहे त्यांनी जो ह्या पिढीनं एक भजनाचा जो वारसा पुढल्या पिढीला दिलेला आहे आणि तो टिकवण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करण्याचा एक मानस आणि संकल्प केलेला आहे. बुवा कणकवलीच्या पुढे कणकवली, सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला, कुडाळ ह्या भागात भजन स्पर्धा होतात. पारकर बुवांना माहिती आहे. आमच्या भागात फक्त डबल बारी होतात. डबल बारी वाईट आहे असं माझं म्हणणं नाही, पण जी भजनांची जी स्पर्धा व्हायला पाहिजे, नवीन बुवा तयार व्हायला पाहिजे, त्यासाठी ह्या पट्ट्यात वैभववाडी तालुक्यात कुठेही स्पर्धा होत नाही. आणि आम्ही 3 वर्षापूर्वी एक संकल्प केला. हे आमचं 3रं वर्ष आहे. पहिल्या वर्षी आम्ही जिल्हास्तरीय स्पर्धा घेतली होती आणि आता 2 वर्ष राज्यस्तरीय स्पर्धा घेतो आहे. जिल्ह्यात कुठेही नाही. एक भजनाला वेगळा ग्लॅमर देण्याचा आमचा साधासुद्धा प्रयत्न आहे. तुम्ही बघितलात आमचा आता इथून या टोकापासून अर्धा 1 किलोमीटरचं विद्युत रोषणाई, बाकी सर्व गोष्टी आहे. फोटो फक्त बुवांचे लावलेले आहेत. बाकी कुठल्याही आम्ही बॅनरबाजी किंवा कुठेही काय, तुम्हाला फक्त बुवांचेच फोटो, कासारड्यापासून भुईबावडा, भुईबावड्यापासून फोंडा, फोंड्यापासून कासारडे, असं कुठेही गेलात तरी फक्त जे स्पर्धेतले बुवा आहेत तेच आजच्या स्पर्धेचे आयडॉल म्हणून आम्ही त्यांचे त्या ठिकाणी फोटो लावलेले आहे. आम्ही कुठेही कुठल्याही आमच्या देवस्थानचे पदाधिकाऱ्यांचे फोटो नाही आहेत, कुठल्या राजकीय व्यक्तींचे फोटो नाही. खरं तर अशा पद्धतीनं आम्ही हे भजनाला कुठेतरी एक वेगळं ग्लॅमर, मला वाटतं बाकी इतर सर्व क्रिकेटच्या स्पर्धांवरती लाखो रुपये खर्च होतात, पण आम्ही भजनांवरती लाखो रुपये खर्च करतो आहे. मला वाटत नाही जिल्ह्यात आम्हीच असं आहे की 15,000चं प्राईज आम्ही ह्या ठिकाणी देतो. जे बुवा येतात त्यांना मानधनी देतो. हे एवढ्यासाठी करतो आहे की तुमच्यासारख्या लोकांनी जी भजन संस्कृती जी जपलेली आहे ती कुठेतरी त्याचं वृद्धिंगत व्हावं, वाढावी, हाच एकमेव ह्या स्पर्धेचा हेतू आहे. आमचं देवस्थान ह्यासाठी आम्हाला खरं तर आमच्या गावातल्या प्रत्येकाचं योगदान आहे आणि हे योगदान असं आहे की ते अगदी तन मन धन अशा पद्धतीने आम्ही या स्पर्धेचं नियोजन करतो. फक्त स्पर्धा करावी हा हेतू नाही, ही निकळ स्पर्धा आहे. आमचा सप्ताह आहे, आमच्या सप्त्याला हरिनाम पाहिजे हा त्याचा हेतू आहे. आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे हे जे भजनाचं जे काय तुम्ही दिलेला वारसा आहे हा जपण्याचं काम आम्ही करतो आहे. पारकर बुवा हे आमच्या ह्या गावचे, मला वाटतं यांच्यावर गावाचं प्रचंड प्रेम आहे आणि त्यांचं मला वाटतं भजनातलं जे काही सुरुवात झाली असेल डबलबारी वगैरे, हे पारकर बुवांचे खांबाळ्यातनं त्यांना त्यांची ऊर्जित अवस्था जी होती ती सुरुवात झालेली आहे. मी या निमित्तानं ह्या सर्व खांबाळ्यावासियांच्या वतीनं मी तुमचं मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो, तुम्हाला देतो, पारकर बुवांना देतो. जे जे तुमच्यासोबत सगळे बुवा आले ज्यांनी भजनं केली त्या ठिकाणी येऊन. खरं तर ही आमच्या परबुवांची तब्येत तितकीशी तशी चांगली नाही, पण एक काळ असा होता परबुवांचा की परशुराम पांचाळ, विलास, त्याच्यानंतर चंद्रकांत कदमांनंतर आमच्या भागात फक्त विजय परब यांचंच नाव घेतलं जायचं. त्यांच्यासाठी मात्र खरं एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि मला वाटतं जास्त न बोलता मी तुम्हालासुद्धा दोघांना, पारकर बुवा आणि विजय परब यांनी 2-2 शब्दात आपल्याला बोलायचं आहे. फार आम्ही हा कार्यक्रम लांबवणार नाही आहेत, कारण पुढली जी स्पर्धा आहे ती वेळेत सुरू व्हायला पाहिजे आणि ती संपवायला पाहिजे. धन्यवाद. जय. खांबाळे गावची ग्रामदेवता श्री अधिष्ठ देवीच्या चरणाशी नतमस्तक होऊन आज या ठिकाणी राज्यस्तरीय भजन स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी अधिष्ठ देवी मंडळाच्या या सर्व पदाधिकारी, या गावातील सर्व भजनी बुवा आणि सर्वांच्या ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी चालू होत आहे, संपन्न होत आहे. आणि त्यानिमित्त आलेले या माझ्या कोकणातील देवगडचे सुपुत्र भजन सम्राट सन्माननीय विजयजी परबुवा, त्याचबरोबर या ठिकाणी आलेले संदीप नाईक धुरे बुवा, त्याचप्रमाणे श्रीकांत शिरसाट बुवा, त्याचप्रमाणे दीपक पाळेकर बुवा, रघुनाथ पवार बुवा, अन्य रघुनाथ परब बुवा, त्याचप्रमाणे मंगेशजी लोके आणि एकनाथ आमचे पत्रकार एकनाथ पवार, त्याचप्रमाणे या गावचे सुपुत्र सन्माननीय भजन सम्राट आमचे संजय पवार बुवा, अशोक पवार बुवा, ज्यांच्याबरोबर माझी गेल्या 39 वर्षापूर्वी
ह्याच गावामध्ये डबलबारी झाली होते असे आमचे अशोक पवारबुवा या ठिकाणी आहेत. खरोखरच मी माझं भाग्य समजतो की 43 वर्ष भजन करण्याची संधी माझ्यासारख्या एकाच अल्प अशा भजनीबुवाला आपण सर्वांनी डोकीवर घेतलं आणि ह्या संपूर्ण कोकणामध्ये तळागाळामध्ये जाऊन भजन करण्याची संधी मला मिळाली. माझे मित्र या ठिकाणी दीपक कदम आहेत, संतोष कदम आहेत, सगळेच माझेच आहेत. आमचे उपसरपंच गणेश पवार, सर्व मंडळी, गुरुनाथ गुरव, सगळी मंडळी माझी आहे. खरं सांगायला एवढाच अभिमान वाटतो की या गावाने जो संकल्प हातामध्ये एकनाथजी आपण घेतला आहे की भजन क्षेत्राला तुम्ही वाव देता. कारण भजन म्हणजे बुद्धीचा सागर, भजन म्हणजे बुद्धीचा सागर आणि भजन म्हणजे बुद्धी विकसित करण्याचा मार्ग, व्यसनमुक्तीचा मार्ग. ही जी उपमा जी दिली आहे, कारण भजन हा ह्या सिंधुदुर्गाचा नव्हे तर कोकणचा आत्मा आहे. कारण भजन म्हटल्यानंतर बघा, माणूस 80 वर्षाचा जरी पेटीजवळ त्याला नेऊन बसवला तर त्याच्या अंगामध्ये शिरशिर येते. त्याला भजन म्हटलं की तो न सुचणारं सुचतं त्या ठिकाणी. याचं उदाहरण आमचे विजयजी परबुवा आजही आहेत. आजही त्यांना तुम्ही इथे पेटीवर बसवा, त्यांना अनेक राग नुसतं म्हटलं ना म्हणजे बघा, निश्चितपणे ह्या गोष्टी आपल्या सिंधुदुर्गामध्ये आहेत. आणि म्हणून या ठिकाणी भजन स्पर्धेला आपण या ठिकाणी सन्मान दिलेला आहे. या गावाचं मी कौतुक करतो. गेली 3 वर्ष आपण या ठिकाणी भव्य दिव्य असं भजन स्पर्धेचं आयोजन करता. मनापासून तुम्हाला अधिष्ठी देवीने उत्तम असं आरोग्य, तुमच्या सर्व इच्छा मनोकामना त्या मातेने पूर्ण कराव्या अशी मी त्या जगदंबा अधिष्ठी देवीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि स्पर्धेला आलेल्या सर्व माझ्या भजनी बुवांना माझी कळकळीची विनंती आहे, आपण एकाग्र चित्ताने त्या भजनामध्ये जे काय तुम्ही चांगल्या प्रकारे जे काय भजन बसवलेलं आहे, जो टायमिंग दिलेला आहे त्या टायमिंगला ॲडजस्टमेंट करून आपण चांगल्या प्रकारे भजन गावं. सगळ्या भजनी बुवांना मी मनापासून शुभेच्छा देतो. परीक्षकसुद्धा या ठिकाणी अतिशय सुंदर नेमलेल्या या ठिकाणी दीप्तेश मेस्त्री असतील, तांबुळकर बुवा असतील, अतिशय ज्यांनी अनेक स्पर्धांमध्ये नंबर मिळवलेले आहेत असे परीक्षक या ठिकाणी लाभले आहेत. त्यांनासुद्धा मी लाख लाख धन्यवाद देतो. आता परीक्षण करत असताना, कारण आम्ही सुद्धा अनेक भजन परीक्षणासाठी ज्यावेळी जातो बघतो त्यावेळी आपल्याला माहिती आहे की परीक्षकाचे किती हाल होतात. 1-1, 2-2 मार्कामध्ये कोणाला कमी करायचा आणि कोणाला पुढे न्यायचा, एवढी जबरदस्त कसरत त्या परीक्षकांची असते. पण हे सगळं जरी बरोबर असलं तरी वाटेवरून चालताना सरळ चालावंच लागतं. वाटेवरून चालताना सरळ चालावंच लागतं. कितीही सरळ चाललो तरी वळणावर वळावंच लागतं. याचं कारण असं आहे की परीक्षण करत असताना काही गोष्टी बारकाईने बघाव्या लागतात आणि त्याच्यामध्ये कुठेतरी एखाद दुसरा मार्क आपल्याला कमी करावा लागतो आणि एखाद्याचा मार्क वाढवावा लागतो. अतिशय चांगली भजनं या ठिकाणी आलेली आहेत आणि 15,000 रुपये पारितोषिक मला वाटतं स्पर्धेमध्ये पहिलं असेल सिंधुदुर्गात. जोरदार टाळ्या वाजवा. खरोखरच सांगतो, मला अभिमान वाटला की अशा उत्कृष्ट गायकांना आपण चांगल्या स्पर्धा घेऊन त्यांना पुढे आणण्याचं काम आपण केलं पाहिजे. कारण भजनी बुवा आम्ही आहोत, आम्हाला 10-10, 15-15, 20-20 हजार रुपये देणगी लोक देतात, बरोबर ना बुवा. मग परीक्षण करत असताना ते पूर्ण आत्मीयतेने या ठिकाणी भजनं गात असतात. त्यांच्यासाठी आपण अशा प्रकारच्या स्पर्धा घेणं काळाची गरज आहे. मी या ठिकाणी जाहीर करतो, पुढच्या 1 महिन्यामध्ये मी कणकवली तालुका भजन संस्थेचा अध्यक्ष आहे आणि माझी एकमेव संस्था जिल्ह्यामध्ये कायम कार्यरत आज 24 वर्ष आहे, त्याचा अध्यक्ष आहे मी सुद्धा पुढच्या 1 महिन्यामध्ये 21,000चं बक्षीस लावून या ठिकाणी मी भजन स्पर्धा राज्यस्तरीय ठेवीन किंवा कोकण विभागाची ठेवीन, हे 100% या ठिकाणी सांगतो. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी आपण दिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी ज्यांचं स्वागत झालं आहे, कारण श्रद्धेने ज्ञान मिळतं, योग्यतेने मान मिळतो. श्रद्धेने ज्ञान मिळतं, योग्यतेने मान मिळतो आणि प्रत्येक व्यक्तीचा असा सन्मान होतो. आणि या सगळ्या गोष्टी एकत्र झाल्या की त्या व्यक्तीला तो खरा सन्मान प्राप्त होतो. कारण या ठिकाणी तुम्ही आमचा सन्मान केला, असेच तुमच्या गावामध्ये सुद्धा अनेक भजनीबुवा आहेत, होणार आहेत, याच्या पूर्वी झालेले आहेत. या सर्वांना सुद्धा मी शुभेच्छा देतो. कारण नामस्मरण टिकवणं ही काळाची गरज आहे. कारण भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा, त्या भजनाचं नाव आहे. आणि म्हणून ते भजन आपण या ठिकाणी ठेवलात, मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आणि सर्वांची रजा घेतो. या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी विजयजी परब आपले मनोगत व्यक्त करतील. धन्यवाद. त्या देवीच्या चरणी नतमस्तक होऊन मी काही जास्त सांगावं असं शिल्लकच ठेवलं नाही.
सगळं बोलून मोकळं. मी फक्त एवढंच सांगेन की परीक्षक दोन्ही चांगले लाभलेले आहेत, आमचे दीप्तेश मेस्त्री आणि तांबोळकर, आणि ते योग्य निर्णय देतील तो सर्व मंडळांनी शांतपणे मान्य करायचा आहे. इथे जो भांडला नंबरासाठी त्याने भजनात कधीही भाग घेऊ नये, स्पर्धेत तरी घेऊ नये. ज्या परीक्षकांनी जो निर्णय दिला आहे तो रास्त म्हणायचा आणि बाजूला त्याला आपण खेळकर वृत्ती म्हणतो. ठीक आहे, बुवाने भजनाचा अर्थ सांगला, मी जरा वेगळा सांगतो. भजन म्हणजे काय? भ म्हणजे भक्ती, ज म्हणजे जपाव आणि न म्हणजे हे सगळं पुष्कळ आहे झालं. पण शंकराची मेली बायको, पूर्वी बायका पुष्कळ करायच्या, आता मिळत पण नाही. तर ती मेल्याच्या नंतर शंकर ध्यानस्थ बसले आणि वरचे लोक ब्रह्मा विष्णू ते म्हणतात की खालून माणसं वर येत नाही कशी, म्हणजे मरत नाही कशी. तर त्याने सर्वांनी सांगितलं की तो जो मारणारा आहे ना तोच ध्यानस्थ बसला आहे, त्याची बायको मेली आहे, तेव्हा त्याला एक बायको करून द्या. म्हणजे ह्या दोघांना पाठवलं, कोणाला? ब्रह्मदेव आणि विष्णूला पाठवलं. दोघेजण आले तिथे. आता लांबून हात लावलं आणि उठवलं, म्हणजे कारण जवळ जाणे तिसरा डोळा उघडे भस्म होऊन जाईल ना, म्हणून आम्ही नाही त्यातलं, त्यांनी सांगितलं म्हणून आलो आम्ही. आणि तो उठला, काय काम नाही, आम्ही ठरवलं तुम्हाला बायको करून द्यायची. मी तयार आहे, पण मला देतो कोण? शंकर सांगतो शेवटी. आणि नंतर मग भजनाचा अर्थ असा की एका घरामध्ये मरायला टेकलेला एक म्हातारा होता. त्या यमाला सांगितलं तू जाऊन त्याचे प्राण घेऊन ये. तो यम आपला 2 दूत घेऊन आला. बरं, रस्त्यावर थांबला. दूत विचारतात, महाराज आपण का थांबलात? तर तो सांगतो, कोण? यम सांगतो त्या आपल्या दूतांना की आपण ज्या माणसाचे प्राण आणायला जातो आहोत ना तिथे भजन चालू आहे, आणि ज्या ठिकाणी भजन चालू असते त्या ठिकाणी यमाला प्रवेश नाही. मग हा महिमा भक्तीचा आहे, भजनाचा आहे. कित्येक उदाहरणं देता येतील, आता वेळ नाही, त्याच्यामुळं इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराज. सर्व मान्यवरांचं आभार मानतो मी इथे उपस्थित झाल्याबद्दल आपल्या देवस्थान कमिटीतर्फे. आणि मी सर्वांना विनंती करतो की आपण आपापल्या जागी विराजमान व्हायचं आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपला रंगमंच खाली करायचा आहे. आता पुढील भजन स्पर्धातलं पहिलं